तर कस काय पब्लिक जय शिवराय परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर रात्रभरचा प्रवास करून आपण पोहोचलो महाबळेश्वर पाचगणी येथे. तर इथून अजून रायगडचं अंतर होतं 90 किलोमीटर. तर चला म्हणलं इथंच थोड्या वेळ बसून आराम वगैरे करूया. मस्तपैकी निसर्गाचा पण व्ह्यू वगैरे घेता आम्ही तिथंच थोड्या वेळ आराम वगैरे केला. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि इथंच थोड्या वेळ झोप घेऊया म्हणलं. मित्रमंडळी तर आपली रात्रभरचा प्रवास करून खूप थकलेली, त्यामुळे सगळेजण गेले झोपी. तर आपण थोडेफार नेचरचे व्ह्यू वगैरे कॅप्चर करूया म्हणलं. त्यानंतर काय ना मग आपला ट्रायपॉड वगैरे फिक्स केला आणि आपण बसलो नेचरचे व्ह्यू कॅप्चर करत. तर पब्लिक मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात थोडा आराम केल्यानंतर आणि निसर्गाचे व्ह्यू कॅप्चर केल्यानंतर परत एकदा आपली रायगडच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. मित्रमंडळी पण सामान वगैरे आवरलं आणि आपण निघालो परत एकदा रायगडच्या दिशेने. त्यानंतर युवराज भाऊला म्हणलं गाडी घ्यायला लागते, कारण आपल्याला निसर्गाचे व्ह्यू वगैरे आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करायचे होते. मग मी आणि विश्वजित बसलो माग आणि युवराज भाऊ आपला गाडी चालवत होता. तेवढंच बघतो तर काय अजिंक्य सुरवशी आणि अमोल तर दिसत होता, पण संकेत काय दिसला नाही. तेवढं अजिंक्य म्हणला संकेतला एक जणांनी लिफ्ट दिली, तो गेलाय पुढे म्हणलं. त्यानंतर पोहोचलो आपण एका धरणावर. धरणाचं नाव तर काय आपल्याला माहित नव्हतं, पण धरण दिसायला खूप भारी होतं. तर चला म्हणलं एक दोन शूट वगैरे घेऊया. मस्तपैकी धरणाचे एक दोन शूट वगैरे घेतले आणि त्यानंतर परत एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर निसर्गाचा नजारा एन्जॉय करत आपण आपल्या मार्गाला लागलो. तेवढ्यात आपल्या युवराज भाऊला लागलेली झोप. अजिंक्यला म्हणलं मी गाडी घेतो थोड्या वेळ, पण अजिंक्याला काय आपला युवराज भाऊ आवरना. त्यामुळे आपण बसलो माग आणि अजिंक्याला दिली गाडी चालवायला. तर पब्लिक त्यानंतर पोहोचलो आपण रायगडच्या पायथ्याशी. रायगडच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर गाडी पार्क करायला लागते म्हणलं, कारण माघारी यायला आपल्याला 5-6 तास तर लागणारच होतं. त्यानंतर मस्तपैकी गाडी वगैरे पार्क केली आणि बरोबर सकाळी 8:30 वाजता श्रीमान रायगडच्या पहिल्या पायरीशी पोहोचलो. त्यानंतर आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली होती. आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाल्यानंतर आम्हाला वाटलं रायगडला एवढी गर्दी वगैरे नसेल, पण गर्दी एवढी होती सांगूच नका. तर पब्लिक मस्तपैकी रायगडचा नजारा एन्जॉय करत आपण आणि आपली मित्रमंडळी कंटिन्यू ट्रेकिंग करतच होतो. जाता जाता नवीन मित्र वगैरे भेटत होते, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत मस्तपैकी आपली रायगडच्या दिशेने वाटचाल सुरूच होती. त्यानंतर पोहोचलो आपण रायगडच्या दुसऱ्या पायरीशी. श्रीमान रायगडच्या दुसऱ्या पायरीशी पोहोचल्यानंतर मस्तपैकी एका धबधब्याचा विसर्ग चालू होता. विसर्ग चालू असताना आज आपला अमोल सगळं आणि अजिंक्य सुरवशी काय ऐकते होय, आता धबधब्याच्या खाली आम्ही आंघोळ करणार आहे म्हणली. नंतर दोघांनी पण धबधब्याच्या खाली मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि परत एकदा आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली होती. तेवढ्यात आपला युवराज भाऊ का नाही कंटिन्यू छत्री घेऊनच ट्रेकिंग करत होता. त्याला भावा म्हणलं छत्री काढ म्हणलं, तर नाही म्हणला मी भिजतोय म्हणला. मग काय त्याला परत आपण काय सांगितलं नाही. त्यानंतर पोहोचलो आपण पालखी दरवाजा येते, जिथून आपल्याला तिकीट काढून पुढच्या प्रवासाला लागायचं होतं. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि उद्याचा पण ब्लॉग तेवढाच ऍडव्हेंचर असणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. जय शिवराय.